अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। स्वामी आई आज आपल्याला कोणी आपापल्या पोटासाठी कसं जगतं ते सांगताना म्हणतात, एक तांदळाच्या पोत्यांनी भरलेली ट्रक जंगलाच्या रस्त्याने चालला होता। त्यातील एक पोते रस्त्यात पडले। थोड्या वेळाने तेथे काही मुंग्या आल्या आणि त्याने 10-12 दाणे घेतले आणि त्या गेल्या। मग काही उंदीर आले, त्याने 100-200 ग्राम खाल्ले आणि ते निघून गेले। मग काही पक्षी आले, त्याने थोडे खाल्ले। मग गाय आली, तिने 2-3 किलो खाल्ले असेल। सर्वांनी आपल्या पोटापुरते घेतले आणि मग तेथे एक माणूस आला आणि त्याने कोणाचाही विचार न करता संपूर्ण पोतेच आपल्या खांद्यावर टाकले आणि घरी घेऊन गेला। सृष्टीतील इतर सर्व प्राणी पोटासाठी जगतात, फक्त मनुष्य प्राणी स्वार्थासाठी का जगतो? म्हणून सर्व काही जवळ असूनही सर्व दुःखी आणि समाधानी फक्त आणि फक्त माणूसच आहे। जीवन खूप सुंदर आहे, फक्त त्यात समाधानी राहिलं पाहिजे। स्वामी माऊली आज आपल्याला एक उदाहरण देऊन सांगतात, एक छोटा मुलगा आपल्या 2 हातात 2 पेरू घेऊन उभा असतो। त्याची ताई हसत हसत म्हणाली, दादा एक पेरू मला दे ना। तेवढ्यात त्याने ते पेरू दाताने कुरडला आणि ताई काहीच बोलली नाही। मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरडला। आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले। तेव्हा तिच्या लहानग्या भावाने चिमुकले हात पुढे करून कुरडलेल्या दोन्हीही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणला, ताई हा घे, हा जास्त गोड आहे। ताईच्या डोळ्यात पाणी आले। प्रत्येक वेळी आपले निष्कर्म बरोबर असलीच असं नाही। एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यात मनुष्याचे ह्यामध्येच हित असते। फक्त तुम्ही सकारात्मक विचार करा। एक गणपतीची शाळा असते। गणपतीच्या शाळेमध्ये शेवटच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना मूर्तिकाराच्या भावना काय असतील? गणपतीच्या दिवशी रीती झालेली चित्रशाळा पाहताना त्याला काय वाटत असेल? प्रत्येक गणपतीमध्ये आपला जीव ओतून रीता झालेला मूर्तिकार प्रत्यक्षमध्ये जिवंत असेल का? प्रत्येक दिवशी समाधान अवस्थेमध्ये गेलेले मूर्तिकाराच्या समाधानाचा भंग कोणीतरी करू शकेल का? गणपतीच्या शाळेमधून बाहेर पडताना मागे वळून न पाहणाऱ्या गणपतीच्या डोळ्यातील अश्रू मूर्तिकाराला दिसत नसतील। मूर्तिकाराच्या घरामध्ये विराजमान झालेल्या गणपतीची पूजा मूर्तिकार मनोभावे करत असेल। सासरी गेलेल्या माहेर वाशिनीची आठवण त्याला अस्वस्थ करीत नसेल। मला वाटतं गणपतीच्या आगमनाआधी ज्याचं विसर्जन झालं तो मूर्तिकारच असेल, कारण आपला साकार केलेल्या मूर्तीचं विसर्जन पाहण्याची त्याची हिंमत नसेल। स्वामी आई आपल्याला हे देखील उदाहरण देतात, आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो। ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं, मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो आणि श्रीमंत माणसासाठी विनोद, तर गरिबांसाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते। परंतु यापैकी कोणीही असो, त्याने कोणताही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अपयोग केला तर मग त्याच्या आयुष्याच्या अर्थाची अदलाबदल व्हायला वेळ लागत नाही, कारण आयुष्याचं घडळ काळाच्या रीतीच्या वाळूने भरलेलं असतं। वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना, आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठी बदलतच असतात। आपला आजचा वर्तमान काळ म्हणजे आपण स्वतःसाठी आपल्या स्वतःच्या भूतकाळातल्या घडून गेलेल्या घटनांच्या दगडांनी बनवलेला तुरुंग असतो। आपण जे तुरुंगातून तोपर्यंत मुक्त होऊ शकत नाही जोपर्यंत आपण आपल्या भूतकाळालाच आपल्या भविष्यकाळाचा पाया बनवत नाही, कारण भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे दगड वर्तमान काळात फार जड होतात बरं का। त्यांना तोडता येणं सहज शक्य नसलं तरी भविष्याखाली गाडता येणं फार अवघड नसतं। तर स्वामी माऊलीवर आपला अतूट विश्वास असेल तर कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका बरं का। एक बाई हॉटेलमध्ये, माऊली आपल्याला सांगतात, भग्र स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही।
मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुडा पंखाचं वरदानही लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्यसृष्टीत उतरावणं म्हणून धडपडणं, त्या धडपडीला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न जर भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यावरील रक्ताळलेल्या पायाने दुसऱ्या स्वप्नामागणं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो यामुळेच. कोणाच्या मनात आपल्याबाबत काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमीच सुख कमी व दुःख जास्त होईल. कारण माणसं वरून अशी दिसतात, आतून तशी कधीच नसतात. खायचे आणि दाखवायचे दात नेहमी वेगवेगळे असतात. त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर स्वतःच्या बाबत नेहमी विचार करा. दुसऱ्यांना त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच. हेच स्मरणात धरा तुम्ही. आपण जिवंत असो तोपर्यंत ही दुनिया सुंदर दिसत असते व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्त्वाचे असते. जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे. बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्यांनी त्याची संपूर्ण पाने फाटून जातात. या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. या उलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला. आपण ज्या सोबत राहतो त्याच्या विचारांचा, राहण्यांचा, वागण्यांचा अंमल हा आपल्यावर होतच असतो. हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. आजच्या लीलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हेच संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी त्रास देणारे माणसं व नकारात्मक घटना घडत असतील तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असे समजा. आपण सकारात्मक भावनेवर, ईश्वरीय भावनेवर, स्वामी भावनेवर कितपत स्थिर झाला आहे ह्याचे मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात. ही अन्याय भक्तीची भावना बाळगा. बघा, एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो मग हे त्रास देणारे व उपद्रवी आपोआप विलीन होतात. मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाही. अशा व्यक्ती व घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाहीत. सगळे म्हणतात आयुष्य एकदाच मिळतं, ते भरभरून जगायचं असतं, पण सुरुवात कधी करायची याचं उत्तर सापडत नसतं. बालपणात अक्कल नसते, तरुणपणात जाणीव नसते, मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची किंमत कळते. म्हटलं चला सुरुवात करू स्वतःसाठी. जर जगून बघू, पण कर्तव्याच्या लोंढ्यापुढे नंदी बैल हा लागतो. झुलू आता संपेल, मग संपेल जबाबदारीचं ओझं हटेल. उडण्यासाठी माझं आभाळ मी स्वतःच तयार करेन. दिवस असेच सरत राहतात, वृद्धत्वाकडे झुकत राहतं. बकेट लिस्ट वाढता, वाहत्या पहिल्या इच्छा घुसूर होतात. डोळ्यासमोर निख्ख आकाश, हृदयामध्ये सागर, कल्लोष चिंतेवरती हुंडल्यावर आयुष्याचा संपतो. हिशोब घेऊन काहीच आलो नव्हतो, मागे काहीच उरलं नाही. इथलं संचित इथेच संपलं आणि शून्यामधून शून्य गेलं. बघा किती कडू वाक्य आहे पण सत्य आहे. जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात. शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चित यशस्वी होतो. यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकला तरी तो त्याचा सरबत करून पितो. काळानुसार बदला, नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल. जशी शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरुच त्याला शोध घेत त्याच्याकडे येतो. रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत, कमळ फुलले की मुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही आणि 100 अंश तापले की त्याचे आपोआप वाफ होतेच. हा नियम जितका खरा तितकाच हाही नियम खरा आहे. परंतु कोणालाही संत आपला गुरु होऊ शकत नाही. गुरु शिष्यही ठरलेले असतात. इतर मार्गदर्शन करतील, सूचना करतील, पण त्यांचे गुरु होऊ शकणार नाहीत. कारण प्रत्येकाचा गुरु ठरलेला असतो. शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरुच त्याला शोध घेत येतो. जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच आपले गुरु मानावे. तुमचे जर गुरु श्री स्वामी समर्थ असतील तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा. आपण नेमके कोण आहोत?
काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे 6 दोष आहेत. त्यांनाच पष्टरिपू असे म्हणतात. फारसी भाषेत त्यांना आयब असे म्हणतात. हे 6 आयब ज्यांच्या अंगी ठासून भरलेले असतात त्याला साहेब असे म्हणतात. या 6 दोषांना सहज धारण करण्यास साधारण म्हणतात. या 6 मान्य करण्यास सामान्य म्हणतात व 6 आपल्या धाकात ठेवणाऱ्यास साधक म्हणतात. या 6 अधू करणारा साधू म्हणतात. या 6 अपूर्ण अंतःकरणात संत म्हणतात आणि त्या सहीचा अर्थ नीट समजून घेऊन स्वतःचीच आत्मवृत्ती करतो त्याला समर्थ असे म्हणतात. स्वतःमध्ये कमीपणा समजणं म्हणजे आपण डिप्रेशनमध्ये नसतो, तर आपण स्वतःमध्ये स्वतःला कमी मानून यातून कधीच मार्ग काढू शकणार नाही. ही भावना आपल्याला खूप तळागाळाला नेते. तेव्हा चालू होतं डिप्रेशन. यात माणूस एकटं राहायला शिकतो. अनोळखी व्यक्तीशी माणूस डोळ्यात डोळे घालून बोलायला घाबरतो. यातून आतून तुटलेला माणूस एकतरी अतिशांत बुद्ध अवस्थेत जातो, नाहीतर टोकाची भूमिका घेऊन दुनियेची लत्तर तोडायला सुरुवात करतो. या दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध भूमिका असल्या तरी व्यक्तीचा मूळ स्वभाव काय होता त्याच्यानुसार या भूमिका वागण्यात विरोधाभास निर्माण करतात. शांत माणूस टोकाची भूमिका घेतो तर दुनियेची लत्तर तोडणारा माणूस अचानक बुद्ध अवस्थेत जातो. यात आपली मानसिकता ही संतुलन बनवून ठेवण्याच्या नादात विरुद्ध टोकाची भूमिका घेत असते. यालाच आपल्या मान्य भाषेत मानसिक संतुलन बिघडले असे टोमणं मारलं जातं. स्वामी आई आपल्याला सांगतात, सगळे म्हणतात आयुष्य एकदाच मिळतं. कधी कधी आपली पात्रता असूनही अनेक गोष्टी आपल्याला वाटायला येत नाहीत. याचा अर्थ असा नसतो की आपल्याला काहीच कमतरता आहे किंवा समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ही सगळी वेगवेगळेच गणित असतात. कोणीतरी आपल्या आधी वेळ साधून जातं. त्या व्यक्तीचा दोष न करता उद्याचे त्याचे प्राबल्य असे समजून कौतुक करता करता आलेच पाहिजे आपल्याला. स्वामी आई आपल्याला हे सांगतात. पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही, तर पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात ती रणांगणात पराभूत होऊच शकत नाहीत. पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे, मग रणांगण आपोआप जिंकले जाते. लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा स्वतःचाच गंज त्याला नष्ट करू शकतो. तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याच्या मनाचा दृष्टिकोन त्याला नष्ट करू शकतो. जीवनातले चढ उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत. तर असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.